Good evening everyone. Welcome to our education platform in electrostatic part 14th. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 14व्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 13व्या भागात आपण इक्विपोटेन्शियल सरफेसेस पाहिलं होतं. हे इक्विपोटेन्शियल सरफेसेसबद्दलच आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बरंचसं काही बोलायचं आहे, शिकायचं आहे. 13व्या व्हिडिओमध्ये इक्विपोटेन्शियल सरफेसेसबद्दल जे बोललो होतो ते थोडंसं रिवाईज करून घेऊयात. ठीक आहे. काय म्हटलं होतं मी? इक्विपोटेन्शियल सरफेसेस काय असतात? इक्विपोटेन्शियल सरफेस इज ॲन इमॅजिनरी सरफेस विथ सेम व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल ॲट ऑल पॉईंट्स ऑन द सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेस हे इमॅजिनरी सरफेस आहेत. प्रत्येक वेळेस इमॅजिनरी असतीलच असं नाही बरं का. काही वेळेस ते रिअलसुद्धा असू शकतात. बरं ठीक आहे, इथं आपण इमॅजिनरी सरफेसेसबद्दल बोलूया. इक्विपोटेन्शियल सरफेस हे इमॅजिनरी सरफेस आहेत विथ सेम व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल. या इक्विपोटेन्शियल सरफेसवर जेवढे काही पॉईंट्स असतील त्या प्रत्येक एका पॉईंटचं पोटेन्शियल सेम असेल असं आपण म्हटलं होतं. बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज, हा प्लस क्यू चार्ज. या प्लस क्यू चार्जच्या सराउंडिंग स्पेसला काय आहे तर त्याने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. हे इलेक्ट्रिक फील्ड आपण कसं रिप्रेझेंट करतो तर पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे आपल्याला या चार्जने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड जर रिप्रेझेंट करायचं असेल तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा वापर करावा लागेल. ठीक आहे. बरं, आता हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत काय तर ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होणाऱ्या आणि निगेटिव्ह चार्जपाशी एंड होणाऱ्या अशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, कर्व लाईन्स आहेत. ह्या सुद्धा इमॅजिनरीच असतात. ठीक आहे. मग या चार्जच्या बाबतीत त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बघा, मी अशा ड्रॉ करते. या आहेत इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. पॉझिटिव्ह चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या रेडियल असतील. दिसतात आहे का तुम्हाला रेडियल? ह्या रेडियल आहेत आणि अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अशी त्यांची काय आहे तर डायरेक्शन आहे. म्हणजे त्या पॉझिटिव्ह चार्जपासून काय होतील, स्टार्ट होतील आणि एंड कुठं होतील, कुठं एका सिस्टीममध्ये दुसऱ्या निगेटिव्ह चार्ज असतील तिथं ते जातील. ठीक आहे. पण इथं मात्र त्या पॉझिटिव्ह चार्जपासून काय होणार आहेत, दूर जाणार आहेत. ठीक आहे. आत्ता बघा मी काय करते. इथं जर कुठं मी एखादा पॉईंट घेतला, पी पॉईंट, तर तुम्हाला माहिती आहे आपण हा पी पॉईंट या चार्जने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणलाय, आतमध्ये आणलाय. कुठून आणतो आपण हा तर इन्फिनिटी डिस्टन्सवरून आणतो. इन्फिनिटीपासून या पॉईंट पी पर्यंत एक टेस्ट चार्ज आणण्यासाठी, मूव्ह करण्यासाठी जे काही वर्क डन होईल ते वर्क डन म्हणजे ह्या पी पॉईंटपाशी या पॉईंट चार्जने तयार केलेलं पोटेन्शियल असतं. बरोबर आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन तुम्हाला आठवतीये. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकलो आहे. W = V = W/Q0. Q0 हा चार्ज आणण्यासाठी इन्फिनिटीपासून कुठं पॉईंट पी पर्यंत जे काही काम घडून आलं, वर्क डन झालं, ते वर्क डन म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. कुठं असलेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल? ॲट पॉईंट पी. कुणी तयार केलेलं? ड्यू टू धिस पॉईंट पॉझिटिव्ह चार्ज. ह्या पॉईंट पॉझिटिव्ह चार्जमुळं, किंवा तुम्ही असं म्हणा ह्या पॉईंट पॉझिटिव्ह चार्जने तयार केलेलं ते काय आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. ठीक आहे. एवढं तर तुम्हाला कळलं. आता बघा मी काय म्हणते. आपण एक अशी सिस्टीम कन्सिडर करतोय की ज्या सिस्टीममध्ये काय आहे तर एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथे एकटाच चार्ज दिसतो ना तुम्हाला, आजूबाजूला कोण आहे का? नाही. आपण एक अशी सिस्टीम कन्सिडर केली
की ज्या सिस्टीममध्ये काय आहे, एक सिंगल पॉइंट चार्ज आहे, हा एकच चार्ज आहे ह्या सिस्टीममध्ये. मग आता या सिंगल पॉइंट चार्जने या पॉइंट पी पाशी तयार केलेलं पोटेन्शियल जर मी फाइंड आउट करायला गेले तर त्यासाठी मी कोणता फॉर्म्युला वापरेल बरं? व्ही इक्वल टू 1/4πε0 इंटू क्यू अपॉन आर. ही 1/4πε0 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल. हा क्यू म्हणजे काय असेल? या पॉइंट चार्जची मॅग्निट्यूड असेल. मग भले ती 1 कुलम असेल, 2 कुलम असेल, 10 कुलम असेल, कितीही असेल, ही या चार्जची काय असेल? मॅग्निट्यूड असेल. आर हे काय असेल? या पॉइंट चार्जपासून या पॉइंट पी पर्यंतचं हे काय असेल? डिस्टन्स असेल. आपण त्याला रिप्रेझेंट केलं आहे अगदी सुरुवातीपासून स्मॉल आरने. मग इथं सुद्धा मी म्हणते की स्मॉल आर आहे. पॉइंट पी पासून ते ह्या पॉइंट चार्जचं जे अंतर आहे ते काय आहे? तर स्मॉल आर आहे, की जे फॉर्म्युल्यामध्ये कुठं येतं आहे? इथं येतं आहे. ठीक आहे. मग या पॉइंट पी पाशी या पॉइंट चार्जने तयार केलेलं पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आपण ऑब्टेन केला आहे आपल्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये. तर आता मी तुम्हाला सांगायचा काय प्रयत्न करते, तर हे इक्वी पोटेन्शियल सरफेसेस काय असतात? तर बघा की मी इथं एक पॉइंट कन्सिडर करते, इथं एक दुसरा पॉइंट कन्सिडर करते, इथे एक पॉइंट कन्सिडर करते, इथे एक पॉइंट कन्सिडर करते, इथे एक पॉइंट कन्सिडर करते, इथं, इथं आणि इथे एक पॉइंट मी कन्सिडर केला. ठीक आहे. आपण ह्याला लेबलिंगसुद्धा करू शकतो. पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू. पॉइंट क्यू पासून हे सगळे पॉइंट मी असं म्हणते की एकसारख्या डिस्टन्सवर आहेत, सेम डिस्टन्सवर आहेत. म्हणजे जर मी असं म्हणत असेल की हा पी पॉइंट ह्या क्यू पासून 5 सेंटीमीटर इतक्या अंतरावर आहे, तर हा क्यू सुद्धा 5 सेंटीमीटरवर आहे, हा आर सुद्धा 5 सेंटीमीटरवर, एस सुद्धा 5 सेंटीमीटरवर, टी सुद्धा, यू सुद्धा, व्ही सुद्धा आणि डब्ल्यू सुद्धा किती सेंटीमीटरवर आहेत? 5 सेंटीमीटरवर आहेत. ठीक आहे. आणि ह्या चार्जची मॅग्निट्यूड सपोज मी असं म्हणते की 2 कुलम आहे. मग बघा आता ह्या पॉइंट पी पाशी तयार झालेलं पोटेन्शियल, पी पॉइंट पाशी तयार झालेलं पोटेन्शियल म्हणते व्ही पी इक्वल टू 1/4πε0. मॅग्निट्यूड आपण किती म्हणतोय? सपोज 2 कुलम, 2 कुलम इतकी आहे. ह्या पी पॉइंटचं क्यू पासूनचं अंतर किती आहे आपण म्हणतोय? हे डिस्टन्स किती आहे आपण म्हणतोय? तर 5 सेंटीमीटर. सेंटी आहे म्हणून 10⁻². ठीक आहे. 2/5 × 10⁻². आता हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला पी पॉइंट पाशी ह्या पॉइंट चार्जने तयार केलेलं काय मिळेल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळेल. आता दुसऱ्या पॉइंटबद्दल बोलूयात. क्यू पॉइंट. क्यू पॉइंट पाशी ह्या क्यू नॉटने ह्या पॉझिटिव्ह चार्जने तयार केलेलं पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला 1/4πε0 इंटू चार्जची मॅग्निट्यूड किती म्हणतोय आपण? 2 कुलम डिवाइड बाय क्यू पासून ते पॉइंट चार्जपर्यंतचं डिस्टन्स अगेन 5 × 10⁻² मीटर म्हणजे 5 सेंटीमीटर. हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला काय मिळेल? तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळेल ॲट पॉइंट पी ड्यू टू ए सिंगल पॉइंट पॉझिटिव्ह चार्ज. आर पॉइंटसाठीचं पोटेन्शियल व्ही आर इक्वल टू 1/4πε0 इंटू 2/5 × 10⁻². आता हे पाहून तुमच्या लक्षात येत असेल की हे जे काही कॅल्क्युलेशन आपण करू घालतोय ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठी ते प्रत्येक एका पॉईंटला कसं येतंय? सेम येते, सेम आहे, कारण ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत, न बदलणाऱ्या आहेत. मग हे सगळे पॉईंट जर मी जोडून टाकत असेल हे सगळे पॉईंट जर मी जोडून टाकले तर तुमच्या लक्षात येईल की हा
एक स्पेरिकल सरफेस तयार झालाय. या स्पेरिकल सरफेसचं एक वैशिष्ट्य तयार झालं की या स्पेरिकल सरफेसवर कुठंही तुम्ही कोणताही पॉईंट घेतला, तुम्ही अजून मध्ये मध्ये काही पॉईंट घेतलेत, तर त्या प्रत्येक पॉईंटपाशी तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू कशी असणार आहे? सेम असणार आहे, एकसारखं पोटेन्शियल असणार आहे. मग एका सिंगल पॉईंट चार्जने जे काही सराउंडिंग स्पेसला तयार केलेलं आहे की जे एकसारख्या अंतरावर सुद्धा आहे, एकसारखं अंतर आहे, प्रत्येक एक पॉईंट त्या पॉईंट चार्ज पासून काय आहे? एकसारख्या अंतरावरती आहे, एकसारख्या डिस्टन्सवर आहे. म्हणून पोटेन्शियल काय आहे? तर सेम आहे. 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, प्रत्येक एक पॉईंट आर 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 इतक्या अंतरावरती आहे. म्हणजे हा जो स्पियर मी ड्रॉ केला तो काय आहे? कॉन्सेंट्रिक आहे. आणि त्याचा सेंटर कुठं आहे? तर ह्या पॉईंट चार्जपाशी आहे. या पॉझिटिव्ह सिंगल पॉईंट चार्जपाशी ह्या सरफेसचा काय असणार आहे? तर सेंटर असणार आहे, की ज्या सरफेसच्या प्रत्येक एका पॉईंटपाशी पोटेन्शियल कसं असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे ह्या पॉईंट चार्जसाठी ह्या मी काय ड्रॉ केल्या होत्या? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि ह्या पॉईंट चार्जसाठी हा स्पेरिकल सरफेस काय असणार आहे? तर इक्वी पोटेन्शियल सरफेस असणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर हे आर डिस्टन्स कमी केलं, सगळे पॉईंट आतमधल्या बाजूला सरकवले, तर एक दुसरं कॉन्सेंट्रिक स्पियर तयार होईल, एक दुसरं कॉन्सेंट्रिक सर्कल तयार होईल. तो सुद्धा काय असणार आहे? ते इक्वी पोटेन्शियल सरफेस असणार आहे. अजून काही अंतर पुढं सरकवून तुम्ही एकसारख्या डिस्टन्सवरती जर हे पॉईंट तयार केले, तर ह्या पॉईंटपासून ह्या पॉझिटिव्ह पॉईंट चार्जचं अंतर कसं असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे ह्या पॉईंट पॉझिटिव्ह चार्जसाठी हा काय झाला? हा काय झाला? तर इक्वी पोटेन्शियल सरफेस झाला. म्हणजे अशा पद्धतीने इक्वी पोटेन्शियल सरफेसवरती असलेला प्रत्येक एका पॉईंटपाशी पोटेन्शियल कसं असतं? तर कॉन्स्टंट असतं, सेम असतं. मग बघा, हे सेम असण्यामागचं किंवा हे कॉन्स्टंट असण्यामागचं कारण काय? तर हे डिस्टन्स आहे. ठीक आहे. जर आर कॉन्स्टंट असेल तर हा पॉईंट चार्जची मॅग्निट्यूड तर कॉन्स्टंटच आहे, आणि हा 1/4π कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता उरला कोण? तर हे पोटेन्शियल. आर कॉन्स्टंट असल्यामुळे हे पोटेन्शियल सुद्धा काय असेल? तर कॉन्स्टंट असेल. म्हणून इक्वी पोटेन्शियल सरफेसेसवर घेतलेल्या प्रत्येक एका पॉईंटपाशी जर मी पोटेन्शियल मोजलं तर ते पोटेन्शियल दुसऱ्या पॉईंटपाशी असलेल्या पोटेन्शियल इतकं असतं. म्हणजे इक्वी पोटेन्शियल सरफेसेसवरती सर्वच्या सर्व पॉईंटपाशी मोजलेली पोटेन्शियल्स ही कशी असतील? सेम असतील. आणि म्हणून त्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स काय असेल? 0 असेल. बरोबर ना? इक्वी पोटेन्शियल सरफेसमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे वाय इक्वी पोटेन्शियल सरफेसेस परपॅन्डिक्युलर टू ई बार. म्हणजे इक्वी पोटेन्शियल सरफेसेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला नेहमी परपॅन्डिक्युलरच का असतात, असा विचार आपण करतोय. बघा, आता एक सिंगल पॉईंट चार्ज इथं घेते, हा पॉईंट चार्ज. ठीक आहे, पॉझिटिव्ह पॉईंट चार्ज. या पॉईंट चार्ज पासून इथं आर इतक्या डिस्टन्सवरती मी एक पॉईंट घेते पी. सेम डिस्टन्स आर वरती मी एक दुसरा पॉईंट घेते क्यू. आणि सेम डिस्टन्स आर वर मी अजून एक पॉईंट घेते एस. ठीक आहे. डिस्टन्स सेम आहे, म्हणजे आता तुम्हाला कळलंच की पी पाशी जर मी पोटेन्शियल फाइंड आउट केलं ड्यू टू दिस पॉईंट चार्ज, क्यू पाशी जे पोटेन्शियल मी फाइंड आउट करील ड्यू टू दिस सेम पॉईंट चार्ज, पॉईंट एस पाशी जे पोटेन्शियल आपण फाइंड आउट करू ड्यू टू दिस सेम पॉईंट चार्ज, हे कसं असणार आहे? मॅग्निट्यूडने सेम असणार आहे, सेम असणार आहे. आणि मग बघा,
या पॉइंटने मिळून हा काय तयार झाला तर इक्वी पोटेन्शियल सरफेस. हा काय तयार झाला तर इक्वी पोटेन्शियल सरफेस. आता प्रश्न असा आहे की हा इक्वी पोटेन्शियल सरफेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला नेहमीच परपेंडिक्युलर का असतो. बघा, हा जो इथला व्ह्यू आहे मधला तो थोडा मोठा ड्रॉ करते म्हणजे मला तुम्हाला समजवायला सोपं जाईल. हे दोन पॉईंट आपण घेऊयात, क्यू आणि एस. क्यू आणि एस. पीला थोडा वेळ बाजूला राहू देत. हा पॉईंट आहे मी म्हणते क्यू आणि हा दुसरा पॉईंट आहे मी म्हणते एस. ठीक आहे. आता बघा आपल्याला करायचंय काय, एक टेस्ट चार्ज आहे, एक टेस्ट चार्ज आहे क्यू नॉट, पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहेत म्हणूयात. या पॉझिटिव्ह टेस्ट चार्जला मला एस पासून कुठे घेऊन जायचे, क्यू पर्यंत घेऊन जायचंय. बघा तो टेस्ट चार्ज कसा मूव्ह होणार आहे माहिती आहे, इथून एस पासून कुठं जाणार आहे तो क्यू पर्यंत जाणार आहे. हे थोडं मोठं ड्रॉ इथं केलंय मी. एस पासून हा पॉईंट चार्ज कुठं जातोय तर क्यू पाशी जातोय. बरं, हे होत असताना आता तुम्हाला तर माहिती आहे की काहीतरी वर्क डन होईल, काम आपल्याला करावं लागणार आहे, कार्य करावं लागणार आहे की ज्यावेळेस तुम्ही काय करताय, क्यू नॉट एस पासून कुठे घेऊन जाताय, क्यू पर्यंत घेऊन जाताय. पुन्हा तुम्हाला हेही माहिती आहे की आपण हे जे काही वर्क डन करू ते कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे. बरोबर की नाही. मग हे अंतर खूप लहान आहे, एस क्यू हे जे डिस्टन्स आहे ना, स्मॉल डिस्टन्स आहे. आपण असं म्हणूयात की ते आहे डी एक्स. डी एक्स इतकं स्मॉल अंतर आहे ते. मग एस पासून क्यू पर्यंत जे काही चार्ज डिस्प्लेस करण्यासाठी जे वर्क डन होईल ते सुद्धा कसं असेल, स्मॉल असेल. हो की नाही. मग हे स्मॉल वर्क डन जे मी म्हणते की कन्व्हर्ट होईल कशामध्ये तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये, ते पोटेन्शियल सुद्धा कसं असणार आहे, स्मॉल असणार आहे. आणि मग ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे, डी व्ही इक्वल टू डी डब्ल्यू अपॉन क्यू नॉट. बरोबर लिहिलं आहे ना मी. हे स्मॉल इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. कधी तयार झालं, ज्यावेळेस क्यू नॉट हा चार्ज आपण डिस्प्लेस केला. कुठून कुठंपर्यंत घेऊन गेलो, एस पासून क्यू पर्यंत घेऊन गेलो. त्यावेळेस किती डिस्प्लेसमेंट झाली, एस पासून क्यू पर्यंतची डिस्प्लेसमेंट किती होती तर डी एक्स इतकी डिस्प्लेसमेंट होती. ठीक आहे. पण मग आता हा साधारण सरफेस नाही आहे, हा काय आहे तर इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे. बरोबर आहे की नाही. हा बघा इक्वी पोटेन्शियल सरफेस म्हणते मी ह्याला. या पॉईंट चार्जमुळे तयार झालेला हा इक्वी पोटेन्शियल सरफेस. मग इक्वी पोटेन्शियल सरफेसचं वैशिष्ट्य काय तर इक्वी पोटेन्शियल सरफेसवरती हे जे काही तयार होईल हे मी काय लिहिलं आहे माहिती आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन इक्वी पोटेन्शियल सरफेसेस ऑलवेज इक्वल्स टू 0. इक्वी पोटेन्शियल सरफेसवर असलेल्या दोन पॉईंटमधला जर पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही घेत असाल तर तो ऑलवेज इक्वल टू 0 असेल. म्हणजे बघा, जर कोणी विचारलं आपल्याला सपोज एस पॉईंटपाशी पोटेन्शियल किती तर मी असं म्हणते की +2 व्होल्ट आहे. क्यू पॉईंटपाशी पोटेन्शियल किती आहे तर +2 व्होल्ट आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स किती झाला तर 2 व्होल्ट -2 व्होल्ट म्हणजे किती झाला 0 व्होल्ट. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स किती तयार होतोय ज्यावेळेस तो क्यू आणि एस पॉईंट कुठं आहेत तर इक्वी पोटेन्शियल सरफेसवरती आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स काय होतोय 0 होतोय. बघा मी इथं लिहिते की हे डी व्ही पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स विच इज ऑन इक्वी पोटेन्शियल सरफेस, हा काय लिहून टाकला मी तर 0 लिहून टाकला. का तर ते इक्वी पोटेन्शियल सरफेसचं कॅरेक्टरिस्टिक आहे. मग हे 0 असण्यामागचं कारण कोण आहे, डी डब्ल्यू अपॉन क्यू नॉट. हा का 0 झाला तर मी असं सांगू शकेल ना, एक तर डी डब्ल्यू 0 असेल किंवा काय असेल क्यू नॉट 0 असेल. क्यू नॉट इज नॉट इक्वल टू 0. क्यू नॉट हा कधीच 0 असणार नाही. अगदी लहान टेस्ट चार्ज आहे असं आपण जरी म्हणतोय तरी त्याची जी मॅग्निट्यूड आहे ती 0 नसेल, म्हणजे क्यू नॉट नॉट इक्वल टू 0 असेल. मग आता राहिलं कोण तर डी डब्ल्यू.
म्हणजे हे वर्क डन काय असायला हवंय तर 0 असायला हवंय, की ज्यामुळं हा 0 असल्यामुळं हे पोटेन्शियल डिफरन्स काय होऊन गेलंय तर 0 होऊन गेले. बरोबर आहे की नाही? इथंपर्यंत आलं का लक्षात? बरं, आता हे वर्क डन म्हणजे काय असतं? जे वर्क डन ह्या क्यू नॉटला एस पासून क्यू पर्यंत घेऊन जाण्यासाठी करावं लागलं, काम करावं लागलं. तो चार्ज असा तर जाणार नाहीये. आपण म्हणतोय की पोटेन्शियल सेम आहे. ज्यावेळेस पोटेन्शियल सेम आहे त्यावेळेस चार्ज स्वतःहून मूव्ह होणार नाही. चार्ज नेहमी हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असे मूव्ह होत असतात. पण इक्वी पोटेन्शियल सरफेसवरती सर्व पॉईंटला पोटेन्शियल सारखं असेल तर चार्ज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. ते रेस्ट पोझिशनला राहतील, ते स्टॅटिक पोझिशनला राहतील. मग अशा वेळेस तो चार्ज एस पासून क्यू पर्यंत घेऊन जाण्यासाठी तर मला कामच करावं लागेल, वर्क डन करावं लागणार आहे. मग किती असेल ते वर्क डन? तर ते वर्क डन असेल फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. मग मी कसं लिहिल बरं ते? वर्क डन फॉर मूव्हिंग ए टेस्ट चार्ज फ्रॉम पॉइंट एस टू पॉइंट क्यू कॅन बी रिटन ॲज फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का? dw इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट किती झाली मी म्हणतेय? dx इतकी झाली. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का? E इक्वल टू एफ अपॉन क्यू नॉट. ठीक आहे, या फॉर्म्युल्याला मॉडिफाय करून मी एफ फाइंड आउट करते. एफ इक्वल टू ई इंटू क्यू नॉट. बरोबर आहे? मग बघा, एफची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात, ई इंटू क्यू नॉट. dw इक्वल टू एफची व्हॅल्यू किती? ई इंटू क्यू नॉट मल्टिप्लाइड बाय dx. मी हे असं सुद्धा लिहू शकेल ना, dw इक्वल टू क्यू नॉट इंटू ई डॉट dx. क्यू नॉटला तुम्ही म्हणताय नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे याची काहीतरी मॅग्निट्यूड आहे. जर याला काहीतरी मॅग्निट्यूड असेल तर dw हा 0 येणार नाही. बरोबर आहे का? म्हणजे हा समजा असेल की 1 कुलम, 2 कुलम, याची काहीतरी मॅग्निट्यूड आहे ना. तर तुम्ही मला सांगा आता dwला मी 0 लिहू शकेल का? नाही. मग आता उरले कोण? तर हे 2 पॅरामीटर. ठीक आहे, हा 0 कधीच नसणार. क्यू नॉट ऑलवेज नॉट इक्वल टू 0च असेल, म्हणजे त्याची काहीतरी मॅग्निट्यूड असेल. मग आता उरले हे दोघं जण. ई डॉट dx. dx डिस्प्लेसमेंट आहे, व्हेक्टर क्वांटिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही सुद्धा काय आहे तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि ह्या व्हेक्टर क्वांटिटीचा डॉट प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर याचा अर्थ असा की ई आणि dx हे परस्परांना काय असतील? परपॅन्डिक्युलर असतील. कळतंय का? हे परस्परांना काय असतील? परपॅन्डिक्युलर असतील. आता बघा, ई इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व्हेक्टर आहे, dx सुद्धा काय आहे? व्हेक्टर आहे. dxचं बघूयात आपण. dx कुठून कुठं चाललाय? डिस्प्लेसमेंट कशी बघा, एस कडून क्यू कडं, म्हणजे तो चार्ज आधी इथं आला असेल, मग इथं आला असेल, इथं इथं इथं. म्हणजे ह्या चार्जची मुवमेंट जर मी पाहिली, क्यू नॉटची मुवमेंट जर मी पाहिली तर ती कशी माहिती आहे? अलॉंग द सरफेस ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेसेस. ह्या इक्विपोटेन्शियल सरफेसला अलॉंग जातोय तो, म्हणजे ह्या सरफेसच्या दिशेने जातोय तो. मग आता उरला कोण? तर हा ई बार. म्हणजे हा ई बार ह्या सरफेसला कसा असणार आहे? परपॅन्डिक्युलर असणार आहे. म्हणजे कसा असेल तर बाहेरच्या बाजूला असेल. बरोबर आहे? आणि अशा वेळेस dx आणि ई हे एकमेकांना कसे असतील? परपॅन्डिक्युलर असतील. बरोबर आहे का? म्हणून आपण असं म्हणतोय की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही नेहमीच इक्विपोटेन्शियल सरफेसला, हा dx कशावरती होता? कशाचा भाग झाला हा? तर इक्विपोटेन्शियल सरफेसचा भाग झाला. हा ई dxला परपॅन्डिक्युलर आहे. याचा अर्थ हा ई कोणाला परपॅन्डिक्युलर आहे? तर इक्विपोटेन्शियल सरफेसला परपॅन्डिक्युलर आहे. कळतंय का? म्हणजे ह्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट ई बार डॉट dx बार
जर 0 असेल तर ई बार परपेंडिक्युलर टू डी एक्स बार असेल. ठीक आहे. हा 0 आहे, हा नॉन 0 आहे, त्यावेळेसच हे वर्क डन काय होणार आहे, 0 होणार आहे. आणि वर्क डन इक्वी पोटेन्शियल सरफेसवरती नेहमीच काय असेल, 0 असणार आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती फॅक्ट आहे, हे आपल्याला हवं आहे. हा DW 0च हवा आहे. आणि हा 0 कधी असेल, ज्यावेळेस ई बार डॉट डी एक्स बार किती असेल, 0 असेल. आणि दोन व्हेक्टरचा डॉट प्रॉडक्ट हा 0 कधी असतो, ज्यावेळेस ते दोन व्हेक्टर परस्परांना परपॅन्डिक्युलर असतात. मग डी एक्स हा काय असेल तर अलॉंग द इक्विपोटेन्शियल सरफेस असेल. तर उरला कोण, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही नेहमीच कशी असेल, बाहेरच्या बाजूला असेल किंवा डी एक्सला परपॅन्डिक्युलर असेल. बघा मी ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी बाहेरच्या बाजूला का दाखवू शकते, इथं कुठंतरी तो चार्ज आहे. मग अशी इथं ड्रॉ केलेली डायग्रॅम, इथं तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्जपासून नेहमीच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कशा निघतील, बाहेरच्या बाजूने निघतील. ठीक आहे. कितीही जरी निघाल्या, तुम्ही किती करोडो इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जरी तुम्ही ड्रॉ करत असाल तरी त्या प्रत्येक वेळेस कशा जाणार आहेत, तर रेडियल आणि आउटवर्ड डिरेक्शनने जाणार आहेत. आणि प्रत्येक वेळेस ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या डी एक्सला कशा असतील तर परपॅन्डिक्युलर असतील. कळलंय तुम्हाला. म्हणजेच इक्विपोटेन्शियल सरफेसेस हे नेहमीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला कसे असतात, परपॅन्डिक्युलर असतात. किंवा आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची ती एक काय आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे की इक्विपोटेन्शियल सरफेसला हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नेहमीच काय असेल, परपॅन्डिक्युलर असेल. कळलं ना तुम्हाला. बघा मला असं वाटतं की आज मी तुम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत राहा, म्हणजे तुमचं इक्विपोटेन्शियल सरफेसेसबद्दलचे सगळेच्या सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील. मला काय जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आत्ता ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. पुन्हा भेटूयात आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे 15व्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे होम, stay safe, take care, bye bye.